ए सुमन, नाही नाही हा, आलंच पाहिजेस तुम्हाला. अजिबात एकही कारण चालणार नाहीये तुझं. अगं तुला माहितीये का, पुष्पा, वासंती, अरुंधती सगळे येणार आहेत. आणि ऐक ऐक, इशू तर मला म्हणाली की सुमन मावशी नसेल तर तिला असं त्रास देऊ नकोस आई, तिची कामं असतात. इशू समजूतदार आहे अगं माझी. हा बघ, तुला जमत असेल तर ये, म्हणजे हा वेळ काढ. हा चल, परत करते फोन मग. गडबडी जरा गडबडी. हा काय म्हणाले मोठे बाबा, काय म्हणाले? कशाबद्दल? मला काय माहिती, तू त्यांना का भेटायला गेली होतीस ते. हे सगळ्या गोष्टी काय तुला कळायलाच पाहिजेत का? मला कुठे कळतंय तू काय काय गोष्टी करतेस ते. ठीक आहे, मला काय नको सांगूस. ईशू ऐक ना, तेच तुला सांगायचंच होतं मला की मी काय म्हणते की सगळ्यांच्या साड्यांची खरेदी ना पुण्याला करूया. मस्त मिळतात अगं. एक दिवस ठरवूया, एक वार ठरवूया. आणि आता उमा, वीणा, दीपा आल्या ना की मी इशू असं काय, मी त्यांना विचारते आणि मग आपण ठरवूया तसं आणि करूया. चालेल ना पुण्याला साड्यांची खरेदी? तेव्हा मग तुला जे योग्य वाटेल ते तू कर. थँक्यू. चाल. नाहीतरी तू मला कुठे विचारतेस ना काही हल्ली. काय ग इशू, आता मी सगळं तुझ्या मनासारखं करते तरी तुझी कुरकुर आहेच, काही समाधानच नाही बाबा. नाही ना आवडत मग मी तुला इतकी? नाही ना आवडत? मग तू मला हे सगळं विचारण्याचा आवाज कशाला आणतेस? हा, तू हे नाटकं करूच नकोस ना. मला माहितीये तुझा ना खरं तर वार पण ठरलेला असेल पुण्यात यायचा. नाही 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 नाही, हो हो, तुझा वारही ठरलेला असेल. मग त्या वेळेला तू तिथे आल्यानंतर मला फोन करणार, आम्ही आता इथे आलोय, आता आपली सगळी कामं टाकून द्या हातातली आणि या आमच्या सोबत. मी काय तुला ओळखत नाहीये असं नाहीये आई. नाही ग, खरं तर मी इशू ठरवलं होतं की तुला जेव्हा गेली ना, आईला विचारणार आहे. त्या टाळूवरती तेल घातलं होतंस ना नक्की? नाही नाही, विचारणारच आहे मी. दादा, हे काय चाललंय? काय हे काय चाललंय? अरे माझ्याशी कुणी काही बोलत का नाहीये? तुझ्याशी काय भारतातल्या महागाईवर चर्चा करायची का? अरे की लोकांना कसं फसवायचं याच्यावर? अरे काय बोलतोयस तू मला हे दादा? एवढं सगळं होऊनही तुझ्याशी बोलतोय मी, हेच नशीब समज. हे बघ, हा अन्याय सांगून ठेवतो. गेले 2 दिवस ओमने मला टांगणीवर ठेवलंय. हे चालायचं नाही. नाही चालायचं? हा, आपण असं करूया, उद्या सकाळी पहिल्या गाडीनं चिपळूणच्या कोर्टात जाऊया, हे चालेल? थांब. नाही, काय माहितीये का, अरे सारखी मला भीती असते की कधीही पोलीस येतील आणि मला पकडून घेऊन जातील म्हणून. तुम्ही मला असाच त्रास दिलात ना, तर मी गोंधळ घालीन. हा, सांगून ठेवतोय मी. तू काय मला आता धमकी दिली आहेस का रे? हा धमकी देतोय? धमकी देतो तुला? हात सोड, तुझा मोठा भाऊ आहे मी. हात सोड. भाऊ गेला खड्ड्यात टाकत बाटली फोडेन. बडो बघ, कुत्र्यासारखं गप एका कोपऱ्यात पडून राहायचं. आता जगातून गायब करेन तुला. बायको आहे, पोरगा आहे, लक्षात ठेवायचं. देशोदाडीला लावेन, भीक मागायच्या लायकीचा पण ठेवणार नाही. दम देतोस तू मला? हा, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुझी केस रिओपन करेन मी. कर कर कर, चल आपण दोघंच जाऊया. कुठल्या पोलीस स्टेशनला जायचं? हा, कुठल्या जाऊया पोलीस स्टेशनला? कुठल्या? आपण तिघही सख्खे भाऊ आहोत. किती छान बोलतोय ना आपण.
सॉरी हा दादा, सॉरी. पण घरातल्या कोणाला पण जर धमकी दिलीस ना, कोणालाही धमकी दिलीस ना, नरडत आपण खून करेन तुझा. जेलची हवा मला काय नवीन नाही, तुला सांगून ठेवतो मी. सॉरी हा दादा, सॉरी. इतका वेळ जेलमध्ये गेला, काही सुधारला नाही. बाहेर ये, चर्चा करूयात आपण. हं? शांतपणे चर्चा करूया. सत्यजित, त्याचं जाऊ दे, तू तुझं बघ. हा? हे दिवसेंदिवस वाढतच चाललंय. घर आहे का काय, धमक्या काय, भांडण काय. ओम दादाचं डोकं फिरलं ना, सगळ्यांना घराबाहेर काढेल तो. मला तर इतकी भीती वाटतेय ना. जयेश दादा, मी काय म्हणते, तू ना जरा वेळ काढ आणि घरी थांबत जा. हो, घरी थांबतचं म्हणजे काय, कसं काय थांबणार मी. पटवरून सर मी नाही असं सांगू शकत. अगं ते किती स्ट्रिक्ट झालं माहिती ना वातावरण. तिथं मोबाईल पण चालवू देत नाही आजकाल. तो बंद ठेवायचा म्हणे तिथं. अरे पण ती अगं मागं तुला माहितीये ना, मागं मी कारण दिलं होतं, इथं जाऊ शकलो नव्हतो, काढून टाकायला निघालो होतो. आता कसा बसा तिथं टिकलोय. काहीतरी मी आपल्या घरचे काहीतरी प्रॉब्लेम सांगत राहिलो, नाही चालणार. अगं काय चाललंय, आधी ओम दादांच्या आई बाबांचं भांडण, आता या काकांचं भांडण. मला ना सहनच होत नाही. मला इतकी भीती वाटते ना, कोणीच शांतपणे एकमेकांशी बोलत नाही. मी एक सांगू का, मला असं वाटतं हे काका घरात आलेत ना, तेव्हापासून सगळं सुरू झालं. खरे, धनाला एवढा त्रास होत असेल तर आजीचं काय होत असेल. नाही, आपल्या सगळ्यांचं ठीक आहे, आपल्याला काहीतरी झालं तर कुठेतरी जाता येईल ना घराबाहेर. काय बोलताय तुम्ही? अगं नाही, असं नाही, पण जर का काही प्रॉब्लेम आला तर खरोखर आपण सगळे जाऊ शकतो ना कुठेतरी. आजीचं काय होईल, आजी कुठे जाणार. मला काही कळत नाही, काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आपण किती छान राहत होतो यार सगळे. हे काका आले आणि हे सगळं सुरू झालंय. मला तर वाटतंय जयेश दादा, आपण एक काम करूयात, आपण ओम दादाकडे जाऊयात आणि त्याला सांगूयात तू काहीही कर आणि या काकांना घराबाहेर काढाती. कारण की जोपर्यंत ते घरातून जात नाहीत ना, तोपर्यंत काही खरं नाही, हे सगळं थांबणार नाही. अरे इतके दिवस बाहेरून प्रॉब्लेम येत होते, पण आपण सगळ्यांनी मिळून फेस केले ना एकत्र. काका हा प्रॉब्लेम घरचा आहे रे, घराच्या आत आहे, त्याचं काय करायचं. घरामध्ये जसं कीड लागल्यासारखं वाटतं ना. खरंच आहे. हा विषय थांबवा ना प्लीज, मला सहनच होत नाही आता. सॉरी, नाही नाही, हा विषय बंद. बस मधू, नको काढू विषय. मधू, गुरुजी आधी रोज मला एक गोष्ट सांगायचे ग, मला खूप बरं वाटायचं त्यामुळे. आजकाल ते इतके बिझी असतात ना की दमून घरी येतात आणि झोपून जातात. म्हणून दिवसभर मी कामात मन रमवते तर तिथेही भांडणं. मला इतकी भीती वाटते ना. गुरुजी, आपल्या बाळाला काही नाही ना होणार? काय वेडी असते तू? काहीतरी काय बोलतेस ग वेड्यासारखं. असं नाही बोलायचं, काही होणार नाही बाळाला वगैरे, सगळं ठीक आहे. आणि आपल्याला डॉक्टरांनी काय सांगितलंय, मस्त फ्रेश राहायचं, प्रसन्न राहायचं, बाळाला छान वाटतं त्याने, हो की नाही. जयेश दादा, हे सगळं बंद करूयात. मी मस्त स्वयंपाक करते काहीतरी, तू गप्पा मारत बस हिच्याशी. हा, बरं वाटेल. आलेच. आणि मधू, हा, आता हे बघ, धना एकटी असते, तिची काळजी घ्यायची, जरा जबाबदारीने वागायला शिक. मी जबाबदारीनेच वागते, उगाच काही बोलायचं मला. टेन्शन घेऊ नकोस, काय शांतपणे बस. ठीक आहे, बरं वाटतं का आता. सगळं लाईट करायचं. हे धना, बाळा काय झालं. धना, गुरुजी, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय ना. हे बघ, काहीही बोलायचं नाही, उगाच काहीतरी बोलू नका, काही त्रास वगैरे होत नाही. बघा ना, तुम्हाला आता क्लासला जायचंय पण माझ्यामुळे तुम्हाला इथे बसावं लागतंय. असं काही नाही. आणि मी जरी नसलो ना तरी मधू आहे, रणजित काका आहे, आजी आहेत. तुझ्या भोवती सगळी प्रेमाची माणसं आहेत. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि त्रास करून घ्यायचं नाही. आणि सॉरी, मी रोज रात्री तुला गोष्ट सांगेन, खूप छान छान गोष्ट सांगेन, पण तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हो की नाही.
पण आता तू शांतपणे मी पाय चेपून देतो, दिवसभर दुखतात की नाही, मस्तपैकी झोपला गेला तर. फोन वाजतो. हॅलो. हॅलो. हा, कशी आहेस? दादा बोलतोय. मला काय धना? अगं, पळून जाऊन लग्न केलंस, आमच्याशी संबंध तोडलेस, तरी आम्हाला येते बहिणीची आठवण. बर, माहेरपणाला कधी येते घरला? तुला काय वाटतं धना? आई बापूला तुझं करावं असं वाटत नाही का? अगं, रोज विचारतात मला, कशी आहे पोर, कुठं आहे, काय करत असेल. बाळणपणाला बोलव म्हणतात ग. आता त्यांना काय उत्तर देऊ काय कळतच नाही बघ. हॅलो. हा, नमस्कार जावई बापू. हा, शंकर बोलतोय. काय कसे आहात? हा, बोल शंकर, काय काम होतं? नाही, म्हटलं बहीण माहेरपणाला कधी येते घरला? अहो, तिचा बापू विचारत असतो ना सारखा, पोर कशी आहे. त्यांना काय उत्तर देऊ ना काही कळत नाही बघा मला. नाही, बरोबर आहे, पण आम्हाला एकदम असं उठून येता येणार नाही ना. आमच्या घरी लग्न कार्य आहे ना. लग्न? हो, त्याची तयारी आहे ना. सगळी कामं संपल्याशिवाय वगैरे आम्हाला येताच येणार नाही ना. आणि शिवाय धना मजेत आहे. नाही, अगदी तब्येत सुद्धा चांगली आहे तिची. आम्ही डॉक्टरांकडे जाऊन वेळेवर चेकअप करून घेत असतो ना. अच्छा. हो, आम्ही आतापर्यंत जसं मॅनेज केलं ना तसं आम्ही व्यवस्थित मॅनेज करतोय सगळं. तुम्हाला काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये. हा, ठीक आहे, नंतर बोलू मग आपण. मी ठेवतो फोन. अच्छा. हॅलो. हा, हॅलो, बोल. मी सांगितलं ते काम केलं का? हा, केला होता फोन, पण ते काहीतरी घरात लग्न कार्य आहे म्हणून आता येत नाही म्हणाली ती. त्यांनी सांगितलं आणि तू विश्वास ठेवलास? हा, हे चांगलं आहे, विश्वास ठेव, पण माझ्यावर ठेव म्हणजे झालं. हा, हा, तुम्ही म्हणालात म्हणून केला मी फोन घरी, पण मला काही प्रॉब्लेम नाही वाटला तिचा तिथे. प्रॉब्लेम नाहीच आहे. मी कुठे म्हणालो प्रॉब्लेम आहे म्हणून? मग माझं एवढंच म्हणणं की अधनं मधनं फोन करत राहा, म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही. हा, काय त्यांनाही खात्री पटेल की हा मुलीकडे लक्ष आहे. काय हा, बरोबर. कळतंय ना? हा, ठीक आहे, ठीक आहे. हा, ठीक आहे, नंतर बोलू आपण. ठेव. हा. अरे, तू कधी आलीस? आत्ताच. आल्या पौडतेस काय? चहा घेणार आहेस? मला हवाच आहे आत्ता चहा लगेच. हा घे, चहा घे. तू वेडास का जरा? तू का असं वागतोस माझ्याशी ओम? अरे काय करणार, आपल्या आयुष्यात आता मजाच नाही राहिली आहे. थोडी मजा नको करायला? काय मजा? इथे आपल्या आयुष्याची मजा व्हायची वेळ आली. का, काय झालं? अरे, मी आत्ता आले की नाही सासवडून, तू मला एकदा तरी विचारलंस का तिथे काय झालं, कसं झालं? ओ राईट, काय झालं, कसं झालं? आता कशाला हवंय ते तुला? तू असं का बोलतेस? मी सुद्धा दिवसभर खूप काम करतोय यार, मान मोडेस्तोवर काम करतोय मी. आणि तू स्वतःहून सांगूच शकतेस ना. तू सांग ना, करायची सुरुवात, त्यात काय एवढं? सॉरी. आय एम सॉरी, मी चुकीचा सूर लावला. आय एम ऑल्सो सॉरी. बोल, काय झालं? काय नाही, तिथे माझ्या आईला भयंकर खरेदीचा मूड आलाय. अख्खं घर असं लग्न घर असल्यासारखं वाटतंय. सगळेजण नुसती घाई धावपळ गडबड करतायत आणि मला काही कळत नाहीये. आपण काय करणार होतो? तुझ्या आईने अजूनही आपण सगळ्यांनी इतका आग्रह करून पण कमिट नाही केलं लग्नाला यायचं आपल्या. मला नाही वाटत आई लग्नाला येईल.
आणि तिची इच्छा नसेल तर मी फोर्स नाही करणार. आणि ती आली नाही तरी मला फरक नाही ना पडत. अरे शोभना मावशी आहे ना. अरे तू काय इतकं टेन्शन घेतेस? तसंही लग्नाच्या आधी आपण सगळं खरं सांगून टाकणारच आहोत ना. काय फरक पडतो? हो, सांगणार आहोत आपण, सगळंच खरं सांगणार आहोत. पण खरं सांगताना तुझे आई बाबा हवेत ना. असं कोण म्हणतं? मीच म्हणते, बाकी कोणी कशाला म्हणायला पाहिजे. मी चहा करते, तू पिणार आहेस? मी घेऊन येते आपल्याला पटकन. हा आले. हा नमस्कार गुरुजी, मी अलका देशमुख बोलतेय. आम्ही आता सासवडून निघतोय, तासा दीड तासात पोहोचू पुण्याला. तुम्ही आहात ना? हां हां हां, म्हणजे मग येतो आम्ही, आपण सगळं ठरवून टाकूया. हो येतो येतो. हां अच्छा. गुरुजींना फोन केलास? हो झाला. हां आणि मग ईशाला केलास का? म्हणजे तिला सांग, तिला घेऊनच आपण सोनाराकडे जाऊया, म्हणजे मग मापाचा गोंधळ नको. हो हो, तिला फोन केलेलाच आहे मी. ती तयारच आहे अगदी, कारण त्याच्यानंतर तिला कोर्टात जायचंय ना लगेच. हां त्यामुळे निघूयात आपण. पण बरं झालं आठवण केलीस. ती म्हणाली होती की निघायच्या आधी फोन करा, तर एक फोन करते तिला. तू प्रत्येक वेळेस काय फोन करतेस तिला? अगं मग ती चिडचिड करते, तुला माहितीये ना. आपण काय मजा करतोय का? त्यांच्याच लग्नाची तयारी करतोय ना, मग चिडण्यासारखं काय आहे त्याच्यात? हे बघ, आपण असं करूया, आपण आधी ओमच्या घरी जाऊया. ए अगं काहीतरी काय. अलका, मी काय सांगते ते ऐकून तर घेशील? हां आपण त्याच्या घरी जाऊया आणि त्याची आई आहे का ते बघूया. तुला त्यांच्याकरता दागिना घ्यायचा आहे ना, मग तो त्यांच्याच पसंतीने घेऊया ना. हो नाही नाही नको ग, पण कारण ना ईशाला नाही आवडत ओमच्या घरी आपण न सांगता गेलेलं. अलका, तू म्हणतेस ना की उमा तुला कसं कळतं आणि मला कसं नाही कळत, हो ना? मग मी सांगते ते ऐक. हे बघ, आपण काहीही वाईट करत नाही आहोत. चल निघूया. आणि तू मुलांचं जर का असं टेन्शन घ्यायला लागलीस ना सारखं, तर बघायलाच नको. चल चल. हॅलो हॅलो, हा सर, मी पोचतोय, 15 मिनिटात पोचतोय. नाही सर, निघतोच आहे घरात, लगेच निघतोय आता. ओके सर. हो सर. येस सर, थँक्यू सर, थँक्यू. चला चला चला. हो हळू खा ना, घास अडकेल कशात. हे बघ, आता घासालाही अडकायला वेळ नाहीये माझ्याकडे. काळजी करू नको. हो, तुम्ही याल ना लवकर घरी? हा गेलो ना, आलो. अजिबात काळजी करायची नाही, हो ना. नाही, उगाच भीती वाटत राहते. हे बघ ना, तू भीती वाटते असं म्हणत राहिलीस ना की भीती जास्त वाटते. घाबरायचं नाही. घाबरायला काय नाही. मी ते काल दादाचा फोन आला ना, त्यामुळे जरासं अस्वस्थ. हळू. हे बघ, अस्वस्थ कशाला व्हायचं? का अस्वस्थ व्हायचं? त्याने फक्त काय विचारलं, माहेरपणाला येतं का? नाही म्हणायचं. हो तेवढंच आहे का? आणखीन काही कळत नाहीये मला. ना तू उगाच मला घाबरवू नको. आणखीन काय असणार आहे? काय असणार आणखीन? हे बघ, आणि मागच्या वेळी नाही का दत्ताराम भाऊंनी आणि रणजित काकांना हाकलून लावलं होतं, त्यामुळे आपल्याला काही टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. त्यामुळे त्यांच्या डोक्यात काही असलं तरी आपण टेन्शन घ्यायचं नाही. कळलं? म्हणू नकोस तसं. म्हण चांगलं आहे सगळं म्हणून. हो जाऊ दे, तुम्ही म्हणता ना तेच बरोबर असेल. मी नाही काळजी करणार, सगळं व्यवस्थित होणार आहे. पोहे कसे झालेत? अप्रतिम. कोण आला तर? थांब मी बघ. तू वेळ मी बघतो ना. तू कसं प्रेग्नंट चालते कोण? ऐका ना, काय तुमच्याकडे एक लहान मूल आहे. तुझ्यात मोठं मुले केवढं मारते. चल बाय. शिर झाला. आलो आलो म्हटलं ना. या या ना.
बसा ना. नाही बसायला वेळच नाही, उभे उभे आलो होतो. कशा काय ह्या ते मी सामान आणायला निघालेलो बाहेर, दारातच भेटल्या, घेऊन आलो घरात. हो, काय जयेश, गडबडीची वेळ असेल ना, म्हणजे क्लासला निघालास का? बसा ना. आता सगळी गडबडच ना. नाही अरे, खरंच बसायला वेळ नाहीये. गुरुजींना भेटायला आलोय ना. मला बोला ना. नाही तू नाही, गुरुजी. तारीख ठरली नाही का लग्नाची? आता बरीच कामं आहेत. ओम आणि शोभना आहेत का? नाही, ओम दादा आणि शोभना आई, काकू शोभना काकू ऑफिसला गेलेत, नाही आहेत ते. जर आधी आला असतं तर भेट झाली असती, आता गेले सगळे. हो ना. हो, मग आता कसं करायचं उमा? आपण गुरुजींना भेटून घेऊया मग. हा, नाही काय आहे, शोभनाला पण बरोबर घेऊन जावं म्हणत होतो. म्हणजे तिला जर काही प्रश्न विचारायचे असले तर, म्हणून चक्कर मारली आम्ही. खरं तर फोन करून यायला नाही. मी काय म्हणते, ओमची पत्रिका आहे का? नाही म्हणजे असं काही विचारायचं वगैरे नाही आम्हाला. दाखवली असती जातोय तर. नाही, पत्रिका वगैरे काही नाहीच आहे ना. म्हणजे जे काही करायचं ना ते तुम्ही सगळं फायनल करून टाका ना, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. बरं हो, ठीक आहे. आणि आमच्याकडे काय एकदम माणसं घराबाहेर पडली की रात्रीच येतात, म्हणजे त्यामुळे काय काय आता त्यांना वेळच नसतो ना कोणाला. पण असं करून कसं चालेल? वेळ तर काढायला हवा ना. हो, आता एवढं मोठं कार्य म्हटल्यावर वेळ काढायलाच हवा. नाही, वेळ देणारच होता मी. आमची सगळी कामं पुढच्या आठवड्यापासून करायचं ठरलंय. एका मागून एक सगळी अशी कामं संपवून टाकणार होता मी. आणि आता थोडी गडबड आहे, मला क्लासला जायचंय. त्यामुळे तुम्हालाही म्हणजे बसायचं तर बसा, तुम्ही चहा पाणी घ्या ना. नाही आम्हाला पण निघायचंच आहे आता. हो निघूया. अरे वा, मग चला एकत्रच बाहेर पडूया. हा, नाही का? चला चला. थांबा. नमस्कार.